मंगलाष्टकाला येणारे सारं लग्न इचकून टाकीत असते. ह्या कोपऱ्यात पण काही जागा आहे, काही तरुण मंडळी स्टेजवर गेली तरी चालते. ऊन लागतंय थोडस आणि बायकांसोबत छोटी छोटी लेकरं असतात, असावं त्यांना सावली. रात्री त्यांच्या विरोधात होतो कारण रात्री ऊन नव्हतं ना, आज ऊन असल्यामुळं त्यांना मध्ये बसू द्या. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे नकळ कानोबाचे कोडे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा कालांतर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय द्वापार युगातील द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं विटेवरच्या मालकाचं नवल प्रतिपादित करतात. काय नवल आहे? जेवढा आशीर्वाद देताल तेवढा मी बोलण्याचा प्रयत्न करेल. माझ्या भगवान बोरेश्वराचा आशीर्वाद आहे, निश्चित त्याच्या कृपेने त्या मालकाच्या कृपेने बोलेल. परम पावन महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. या पर्व काळाचा आज प्रसादाचा दिवस आहे. अशा या पर्व काळावर महाशिवरात्रीच्या उत्तमोत्तम शिवरात्री मालकांचा पुरावा आहे. या पर्व काळावर तुम्हाला खूप खूप भरभरून माझ्या बोरेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला मिळो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. सज्जनो, निसर्गाचं चक्र हे भगवान बोरेश्वराच्या डोळ्यात आहे. भगवान बोरेश्वरानं डोळा उघाडा तरच पाऊस पडतो. बरं, त्यानं डोळा झाकला की बंद पडतो, त्यानं जास्त फडकीला की गारा पडतात. या वर्षी त्याचा डोळा माझ्या बोरेश्वर प्रभूंचा गोड असा उघडावा. या परम पावन या महाराष्ट्राच्या मातीला गोड असा पाऊस पडावा आणि शेतकरी राजा सुखी व्हावा. कारण शेतकरी राजा सुखी झाला की सगळे सुखी होत असतात. आरामखोर त्याला मानित नाहीत भडवे, सगळे नाही म्हणायला, ज्याच्या आकली नदीला गेल्या ते. कारण शेतकरी राजा हा रक्ताचा घाम करून मातीत टाकीत असतो आणि त्याच्या घामामुळे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला मातीतून मोती तयार होत असतात. तो शेतकरी राजा आहे. ट्रकभर पुस्तक शिकला एक गव्हाणे साहेब माणूस, ट्रकभर पुस्तक शिकला. ते म्हणला मला फार मोठा अभ्यास आहे. म्हणलं सुंबळ्या, त्या अभ्यासाने एखादा ढग हाली तू का नालाय का? पाऊस पडतो का एखादा ढग आलेला? नाही म्हणलं असं काही जमत नाही. म्हणलं मग पपेची माय जगीशी या पुस्तकावर दुसरं काय करशील नालाय का? हे विश्वातला आकाश हलवायची ताकद पंढरीतल्या मालकात आहे, माझ्या बोरेश्वरात आहे. त्याने गोड पाऊस पाडावा आणि शेतकरी राजा सुखी करावा. तो सुखी झाला की सगळे सुखी. आमचा एक मित्र भागवत सांगत होता, त्याला म्हणलं चल ना शेतात हुरडा खाला. ते म्हणलं लय कुसळ टोचते जो. आणि भागवत सांगतून तुपात बुडून चपात्या खातो सुंबळ्या, वरून पडत्या चपात्या तुला. शेतकऱ्याला कशी कुसळ टोचत असेल, गोखरू टोचत असतील, झिंजुन टोचत असतील, सराटे टोचत असतील, दसकट टोचत असतील. जाय नाही एखाद्या दिवशी, ज्या दिवशी भागवत नाही त्या दिवशी जात जाय, जर सप्पा हात जाय. आमच्या लोकांना पण शेतकऱ्याविषयी गोड बोललं पाहिजे. गोड गोड शेतकरी आहे. तो राजा सुखी झाला. महाराज अक्षयी झोळी ॲप संस्थांची
माझ्या जीवनात मी एक झोळी ऐकली, ती भगवान दत्तात्रयाची एक झोळी. माझ्या जीवनात दुसरी झोळी ऐकली, सद्गुरु जलाराम बाबाची झोळी. आणि माझ्या जीवनात ही तिसरी झोळी पाहिली, बोरेश्वराची झोळी. भगवान दत्तात्रयाची झोळी अक्षय सर्वांना ज्ञात आहे, दत्तप्रभू आहेत ते. गुजरात मध्ये वीरपूर नावाचं गाव आहे. या वीरपूर नावाच्या गावामध्ये भगवान बोरेश्वर, भगवान शिवशंकर एका साधूच्या रूपात गेले आणि जलाराम नावाचे संत होते. त्यांना सांगितलं मला इच्छा भोजन पाहिजे. केलं जेवण, वरण भात पोळी पुलाव दुधाची खीर वगैरे सगळं काही केलं. जेवले. जलाराम महाराज म्हणले, महाराज तुम्हाला दक्षिणा काय देऊ? जिने मला वाढे ती तुमची बायको देऊन टाका म्हणले. महाराज साधू साधू देऊन टाका म्हणले. असं पाहिलं, त्या बाईनं ऐकलं. ज्या महाराजाला जीव घातले त्यानं दक्षिणेमध्ये बायको मागितली, मला मागितले. मालकाला विचारलं काय करू, तू ठरव. बायकोला जा म्हणायचा अधिकार नवऱ्याला नसतो. लालनात पालयंते भार्या, पत्नीचं पालन हे लालनात करायचं असतंय, ताडनात नाही. तुझी इच्छा. कोर पातळ नेसली, दर्शन घेतलं साधूचं. चला मी तुमच्या सोबत येते. गावाच्या बाहेर येईपर्यंत साधू पुढे चलत होता. त्या साधूच्या पाठीमाग गुरुवर्य जलाराम बाबांच्या धर्मपत्नी चलत होत्या. पण तो साधू गावाच्या बाहेर जेवढे पावलं टाकले तेवढ्या पावलाला साधूच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब पडत होते. साधूच्या काखेत झोळी होती, झोळी, आणि हातात एक दंड होता. गावाच्या बाहेर आल्याबरोबर साधूने आपलं रूप प्रगट केलं. तो साधू नसून भगवान शिवशंकर होते, भगवान बोरेश्वर होते. रूप पाहिल्याबरोबर त्या माऊलीनं चरणावर डोकं ठेवलं, पाठीवर थाप टाकली. माझी माय, काय सत्व आहे तुझं, ही झोळी घेऊन जाय. त्या झोळीमध्ये मुठभर पीठ होत. चंद्र सूर्य तोपर्यंत त्या झोळीतलं पीठ संपणार नाही. घेऊन जाय ही झोळी, घेऊन जाय. वीरपूरला आश्रम पाहला, द्वारकेला गेलो मी दर्शनाला. गावरान तुपातला प्रसाद खाल्ला. वाटलं एवढ्या मोठ्या संस्थांवर आपण जेवलो. बाहेर एखाद्याला जेवायला सांगितलं असतं तर आम्हाला 8 जणायला 2-3 हजार पुरले नसते. निदान 100-200 रुपयाच्या पावत्या फाडावा असं मानत झालं. एक जणाला विचारलं का हो पावती? इथं काय नाही म्हणले. आणि मग चालतंय कशावर? भगवान शिवशंकराने बोरेश्वरानं दिलेली झोळी आहे. या झोळीत कोण काय आणून टाकतंय त्याचा मेळच नाही. आमच्या देखता 100 गावरान तुपाच्या 15-15 किलो डब्याचा 100 डब्याचा आयशर टेम्पो आला. उतरून घेतलं. शिवाजीराव लाटे होते, मी होतो, बळीभाऊ कवळे होते. आम्ही त्या आयशरवाल्याला विचारले कोणी दिलंय? ते म्हणले मला काय माहित नाही, मला किराया द्यालाय आणि ही पावती आहे. हे 100 डबे इथं पोहोचलेले संस्थांची, फक्त त्याच्यावर सही घ्यायची आणि त्यांनी सांगितलंय अमक्या अमक्या नाव्याच्या दुकानात पावती आणून दी. ते कोणाचं असन त्या नाव्याला विचारा. ते नाव्याच दुकान तिथून 250 किलोमीटर. आमच्या लक्षात आलं ही झोळी भगवान शिवशंकराची आहे. तशी अक्षय झोळी आहे हरिओम बाबाची. ती झोळी, त्या झोळीवर सगळं चाललंय. मला चोंबळायचा नाद नाही, मी चोंबळीत नाही. कारण सांगू,
एखाद्याची स्तुती करून 10-5 हजार शिल्लक घ्यायचे असतील तो विषय नाही. मला आता माईक चालू आहेत म्हणून सांगतो, मग इझूस तर दिलेत, कशाला मी नालायकाला सांभाळू. वास्तव वर्णन करायचं असं, वास्तव वास्तव. एवढा सप्ता श्रीमंत गावाला जरी करायचा झाला तरी नाकात दम येतोय, आणि पैसे जरी जमा झाले तर हेवे दावे सुरू होते, वडावाड्या नुसते हेवे दावे. महाराज काय संबंध इथं, कोण करायलंय काय नाही, काही विषय नाही. आपण ज्यांना मुख्य म्हणावं ते तर येड दैवत आहे. बोरेश्वराचं येड दैवत आहे ने, काय म्हणून यांना मालक म्हणावं. मग हे चालवायला कोण, याचं मूर्तिमंत उदाहरण असेल तर भगवान बोरेश्वर चालवायला लागला. ती या महात्म्यावर कृपा आहे, आदरणीय बाबाजीवर अतूट प्रेम. उपस्थित श्रोत्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक प्रणाम करतो. तुमच्या चरणी नाक घासून साष्टांग दंडवत करतो. मी रात्री सांगितलं तुम्ही आमचे देव आहात, देव आहात. एखादा शब्द बॉम्ब टाकल्यासारखा बोलतो, ते नीट होण्यासाठी बोलतो. काय माझं तुमचं भांडण नाही, बांधाल बांध नाही, तुम्ही काही मै जमीन कोरली नाही, 10-5 रुपये आमचे बुडीले नाही, काही विषय नाही. एक धर्मासाठी एखादा शब्द कडक बोलत असतो, त्याबद्दल माफ करत जा. प्रांतातून आलेली सत्पुरुष तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. माझ्या बोरेश्वराचे तुम्ही भक्त आहात, सगळ्यांना प्रणाम करतो. गोड मृदंगाचार्य महाराज आहेत आमचे, पाठीमागचे गुणीजन मंडळी, 1-2 गायक मंडळीला थोडी अडचण आली नैसर्गिक, त्यांना जावं लागलं. चला, साऊंडवाल्यांनाही धन्यवाद. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. काय नवल विटेवरच्या मालकाच्या जीवनात. भगवंताचं नवल 8व्या अवतारात एवढी नवल झाली, एवढी नवल झाली की सगळे कामच नवलाची केली. 7व्या अवतारातले भगवान प्रभू रामचंद्र हे पंढरपुरातलेच मालक आहेत, आणि 8व्या अवतारातले कृष्ण परमात्मा हेही सुद्धा पंढरपुरातलेच मालक आहेत. पण नवल मात्र 8व्या अवतारात झालं. 7व्या अवतारामध्ये काही भंगिऱ्या लोकांनी पंढरपुरातल्या मालकाला त्रास दिला. आता मालकाकडे बाण होता, सोडा बाण, पण बाण लागायच्या अगोदर तो भंगिऱ्या समुद्रात लपला, बुडी घेतली समुद्रात, आणि समुद्रानं त्याला लपविलं समुद्रानं. कस काय समुद्राच्या गोळ्या संपलत्या मला काय तेही कळालं नाही. मदत तर समुद्रानं प्रभू रामचंद्राला करायला पाहिजे होती, पण त्या नालायक राक्षसाला केली. चला, असल त्याच्याही मनातलं काही वेगळं, आपल्याला तेवढं ज्ञान नाही, तितकी चिकस वृत्ती नाही. पण पंढरपुरातले मालक भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र एका महाराजांकडे गेले. नवल सांगतोय, नवल महाराजांकडे गेले आणि त्या महाराजांना सांगितलं, महाराज एक राक्षस मात्र या समुद्राच्या तळात बसलाय, त्याला बाणान माराव पण समुद्र काही दिसू देत नाही. महाराज म्हणले, राक्षस दिसल्यावर मारताल का? हा म्हणजे दिसल्यावर होणार नाही, पण बेटा समुद्र काही दिसू देत नाही. चला म्हणजे 2 मिनिटं समुद्राच्या कडेला गेले आणि समुद्राच्या पाण्यात महाराजांना हात घातला आणि पाणी किती घेतलं हातावर? उडदाची डाळिंबी, माश मात्रे जल, हे संध्येला घ्यावं लागते. आमची ब्राह्मण माणसं संध्या करत असतात. केशवाय नमः, माधवाय नमः, अच्युताय नमः, संकर्षणाय नमः, विक्रमाय नमः, अशी संध्येचे 24 नाव आहेत. आणि थोडस पाणी घ्यावं लागतंय. उडदाची डाळिंबी कमी अधिक झालं तर गाईचं मांस खाल्ल्या इतकं, दारू पेल्या इतकं पाप लागतंय, इतकं कर्म कठीण आहे. थोडस पाणी घेतलं, डोळे झाकले आणि काय विचार केला असेल, तितकं पाणी पिल्यावर अख्खा
समुद्र कोरडा. बरेच म्हणत असतील गिरगावकर आज नंबर 1 चा किर्याके पागल आहे. समुद्र कोरडा कसा करील एक माणूस. सुंबळ्या त्या अगस्ती होते. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहु भीते गया साधू कुळाला. लक्ष्मी म्हणत होती सरस्वतीला, हे सरस्वती एका आचमनात माझ्या पित्याला पिऊन टाकलं. समुद्र लक्ष्मीचा पिता आहे. सरस्वतीला सांगितलं, बाई एका आचमनात पिलं, एक सागर पिऊन टाकला. कीर्तन झाल्यावर एक जणांनी फोन केला आणि म्हणले, महाराज अगस्तीने किती सागर पिले? एक म्हणला, मी 9 सागर पितो. म्हणलं, मग तू अगस्तीचा आज असशील. पण अगस्तीने एकच सागर पेला तर मूर्ख मेला, आणि तू 9 सागर पितो तर पप्याच्या माईला साडी नेसायला नाही. तू अरे तुझ्या घरावरचे पत्र इकावं लागले. भंगिऱ्या इतके समुद्र कशाला पिले? एकच प्याचा असताना नाला ऐकतो. लय शहाणे झाले लोक, फार शहाणे. प्रभू रामचंद्राने विचार केला, महात्मा अधिकारी आपण घरी बोलवावा. प्रसाद घेण्यासाठी घरी बोलवलं. कौशल्या मातेनं स्वयंपाक केला. महाराज जेवायला बसले, आणि जेवायला बसल्याच्या नंतर आपल्याकडे पाणी द्यायची पद्धत असते. पाणी 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 देत असते. कौशल्या मातेनं सांगितलं, मालक महाराज तुम्हाला पाणी नाही देता येणार. अगस्तीनं सांगितलं, रामचंद्र कौशल्या आई साहेब म्हणतात पाणी नाही, जेवायचं कसं? माफ करा म्हणले प्रभू, पाणी नाही. कारण रामचंद्राच्या मनात विचार आला, एका आचमनात एक समुद्र पेलाय तर 7 आचमनात 7 समुद्र, आणि पाणी देवा कुठून म्हाताऱ्याला? हे आपल्याला ऐकतच म्हातारं नाही म्हणले. म्हाताऱ्यानं सांगितलं, मी बिना पाण्याचं जेवतो. म्हातारं चांगलं होतं, ते सोयरिकी मोडणार म्हातारं नव्हतं. लय काय काय नमरी म्हातारे. आमची इथे एक म्हातारं होतं, त्याला नाही बलिलं की ते सोयरीक होऊच देत नव्हतं. असं म्हातारं आमची इथं भंगिरी नाही म्हणा, पण तुम्हाला राग येईन म्हणून आमची इथल्यावर घ्यायला लागलो. हो, त्याला जर नाही मान द्याला ना, ते तुम्हाला सांगतो पत्रिका छापल्यावर पण सोयरीक मोडीत होत. असं बा गावामध्ये टक्के जमा व्हायले. ते आता पाहुणे याचे म्हणजे काही इतकाले नव्हते, पहिल्या परिस्थित्या नाजूक होत्या. आता काय मोठी लोक झाली. 17 4-2 गाद्या हे ते ठराविक लोकांकडे होत्या. धक्के गिक्के आणले. ते हे ज्याला का रे कशाची गडबड आहे? काय नाही म्हणले, रावसाहेबाच्या पोराला पाहुणे पाहिले, याची सोयरीक झाली. टिळा यालाय, हुंडा घेऊन याले. काय हुंडा द्याला म्हण 30-35 लाख रुपये. बर बर, कुठले रे पाहुणे? ते म्हणला एवढा हुंडा देणार म्हणलं उसावाले असतील गंतडीचे. आपलं काय पिकल बळडी तर कडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पळडी. आपल्याला कुठे इतकं असतं ते असतील जरा बर मोठा वाडा, पोकळ बसा, वारा जाई बसा बसा, काय तिथं चांगल्या भोईवरले असतील म्हणजे. बर बर, घरी आल्यावर पोराला म्हणलं, अरे ते फलाण्याला साखर टिळा यायचं, आपल्याला नाही आमंत्रण. ते म्हणले सोयरिकीला सांगितलं नाही ना, आज सांगितलं नाही. म्हाताऱ्याला सुनान जेवायला वाढवत नाही जेवलं. संडास नव्हती तरी डबा घेतला आणि रस्त्याला गेलं. जिकून गावात पाहुण्याच्या गाड्या येतात का, रस्त्याला लांब गेलं 1 किलोमीटर, आणि गाड्या ओळखील्याबरोबर हात केला. ह्या पटकान गिटकान धोतरण गितरण दांड्यान गिड्यान. राम 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 राम. कुठले पाहुणे येत? आमकं गाव गंगथडीच. बर बर, गिरगाव चालले वाटतंय. हो, कोणाची तर चालले? आमक्या आमक्याची. बर बर बर, काय कार्यक्रम आहे बाबा? आमच्या मुलगी तुमच्या गावात दिली आणि हुंडा घेऊन चाललो होतो. तर ज्याच्या बागलाला हुंडा होता का ते भावकीच होतं. ते हुंडा भावकीच्याच बागलाला द्यावा लागत. येडगळ भावकीला मान द्यावा लागतो. हो, लय चालू भावकी लय बाबा. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले का? हो, लय लय चालू लय. हो,
आमच्या परमार्थात जर एखाद्याला नाही मान द्यायला ना तर तो रावणापेक्षा बेकार वागतो आरामखोर. हो, कशाला माळी घाली तू भडव्या. बर बर बर. ते भावकीच्या माणसासाठी गाडी उभी करावी लागते. इस्त्री वाली इस्त्री कशा तांब्यातीच तू त्याला भेटती का इस्त्री सुंबळ्याला. हा, आणि कपडे बायको लोकांचं रान खुरपीतीन याला घेतीन, याला कुठे इस्त्री असती का. पण इतकं वजन त्याचं जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा. आणि त्या भावकीच्या बागलात ते हुंडा. म्हणले पोरीचा बाप कुठे, ते फालक्या. त्याला कशाची शिटावर जागा, ते माग बसलेलं कमांडर मध्ये. बर, तुम्ही मुलीचे वडील आहेत का. बर बर. कोणाला तर गिरगावचं घर पाहिलं. आपण कशाला, हे आमचे 2 भाऊ आले, भावकीचे 7-8 जण येऊन गेले. बरं आहे पोरग. बर बर बर. तुम्ही कुठले येत. गिरगावचाचे. बर. कस काय घर. आपण कशाला बोलावं, देवाला डोळे माणसं आंधळे. गेल्या गाड्या वापस वापस गेल्या, वापस गाड्या वापस. हो, असं म्हातारा संग ते काय पानछट म्हातारी काय काय बाबा विषय नाही. रामचंद्र बिना पाण्याचा जेवतोय, पण पाणी मला पुन्हा कधीतरी पाजावं लागेल. रामचंद्रांनी सांगितलं पुढच्या अवतारात पाणी पाजतो. नवल सांगायला नवल. प्रभू रामचंद्राने सांगितलं रामचंद्र मला अगस्ती म्हणतात, तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही वचन देताय जीव घालतोय, मला पाणी पुढच्या अवतारात पाजावं लागेल बरं का, लक्षात ठेवा. भगवंतानं थोडासा विचार केला. लक्ष्मणजी म्हणले मनान हो, तुला काय सांगायचं राजा, पुढच्या अवतारात नाही पाचता आलं तर इतका जाळ करीन तर सरे समुद्र आटून टाकीन, विश्व जाळीन. साधं म्हातार होतं का. या प्रभू रामचंद्रानं क्षणिक विचार केला आणि ते म्हणले पुढचा अवतार आपल्या मनासारखा स्वतंत्र पाजू. हो म्हणले मालक, पाजतो पाणी, पाजतो पाणी, काय काळजी करू नका. व्यापार युग सुरू झालं. भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले मथुरेत. उत्सव गोकुळात साजरा झाला. आणि एके दिवशी गोकुळात उत्सव साजरा झाल्याच्या नंतर भगवान थोडेसे मोठे झाले. एके दिवशी गोकुळात उत्सव होता. तो उत्सव होता इंद्र पूजेचा. एक दिवस इंद्राची पूजा करत होते. ए कशाला वरी बसले रे खजिन्या. हो ना, ते बसा बसा, दटू नका. काही लेकर बायाले नवस करायल्यात पिरापस्तोर. हो ना, आपले देव कमी पड्यावर तिथरोक बोकडे कापायल्यात लेकर होण्यासाठी. आणि मग तिकडचे प्रसाद आल्यावर ते हिशोबात असतो का, ते असाच असतो. त्याचा काही ताण घेऊ नका. प्रसादात फरक असतो. महाराज रानोबा नावाच्या वारकऱ्याला पांडुरंगाचा प्रसाद भेटला तर चोखोबा जन्माला आले. चोखोबाला पांडुरंगाचा प्रसाद भेटला तर कर्ममेळा जन्माला आला. झाल्या भजन करीत होता. उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा. आणि चोखोबाराय जिवंतपणे भजन केलं नवल नाही. शरीर इस्त्यात टाकल्यावर सुद्धा असती विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. रात्री सांगितलं मी तुम्हाला. हो, चांगला पुरावा आहे तो. आपल्या देवांची प्रसाद वेगळी. आपल्या परमेश्वराची, आपल्या ज्या देवता आहेत, भगवान शिवजी असतील, भगवान पांडुरंग परमात्मा असेल, गणपती भगवान असतील, मा जगदंबा असेल, यांचे प्रसाद वेगळे प्रसाद आहेत. बाकीच्या प्रसादानं सगळं वाटुळ होऊन जाते. एखाद्या वेळेस वाटुळ, तात्पुरती मजा वाटती, मग सगळं नासत. बघा, इंद्राची पूजा ठरत होती. भगवान कृष्ण परमात्म्यानं सांगितलं इंद्र पूजा आज बंद करायची, आज गोवर्धनाची पूजा करायची. ठीक आहे म्हणले. गोकुळातली सगळी लोक, भगवान छोटे होते पण ऐकत होते. लाड होता, कृष्णाविषयी प्रेम होतं लोकांचं. लोकांना कळत नव्हतं हा देव आहे म्हणून. देव आहे म्हणून असं कळत नव्हतं. पण काय ती शक्ती महाराज, ती शक्तीच अशी होती, शक्तीच की त्या शक्तीकडे बघाच वाटतंय.
तुम्हाला एक सहज सांगतो शक्तीचं. आंबे असे टोपल्यात ठुलेले आहेत, पिवळे अड्डळ आंबे आहेत. शुगरवाल्याला पण वाटतं याच्यातला अर्धा पण हाणाव, कारण तो फळांचा राजा आहे तो आंबा. त्याचं ते तेजच असं आहे की ते बघितल्याबरोबरच जीवाशी ओठावून फिरवा वाटती. मग त्यानं निर्माण केलेले आंबा नावाच्या फळात इतकं तेज असेल, त्याच्यात किती तेज असेल, काय ताकद आहे महाराज, काय सृष्टीची रचना आहे, त्याच्या किती रचना आहे सृष्टीची, किती गोड रचना आहे, किती गोड. एक जण म्हणला महाराज आंबे भोपळ्याच्या याला लावायला पाहिजे होते, भोपळे आंब्याला लावायला पाहिजे होते. देवी तर जरासा चुकलाच. बरं आपण मी जर मेलो गेलो आणि एखादा देव भेटला तर त्याला सांगन की देवाला म्हण असं असं बदल करा. तितक्यात झोपलो तर आम्ही आंब्याखाली. कर्मनो ती आंबा नेमकाच पाडी लागला होता. एक पोपट आला, निब्बर कैरीच्या देठाला टचका लागल्याबरोबर आंबा त्याच्या नाकावर पडला. कवळलंच नाक होतं. फॅ 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 सर रक्त चालू तोंडात. म्हणलं दवाखान्यात घिगडे. यांनी देवाने येडेपणाच केला रे, आंब्याला आंबी लावली. ते म्हणलं नाही तर काय. म्हणलं जर आंबा लाव पडल्यामुळं नाक फुटलं, भोपळा जर पडला असता तर. ते म्हणला मेलो असतो राव. याच्यामुळेच भोपळा नाही लावला. भोपळ्या जरा अक्कल आहे का तुला बायंगाने? देवाच्या चुका काढतो भडव्या. विठाला 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 काय लीला आहे तो त्याच्या, काय लीला आहेत त्या मालकाच्या. एक जण मला म्हणलं महाराज कान दिले तो देवानं, कान ऐकायला दिले. ते म्हणलं ऐकायला दिले तर हे कातड ऐकत का? हे ढक्कन कशाला दिले? याची काही गरज होती का? हे कशाला लोंबकळलेलं दिलं? हा नुसतं छिद्र दिलं असतं त्याच्यातून आवाज जात होता ना. मग त्याला दिसणं गेलं. गेलो दवाखान्यात. मग डॉक्टरनं चष्मा द्याला. मी म्हणलं हे जर कातडे दिले नसते तर खेळा ठोकला असतास का इथं चष्मा अडकवायला? खेळा ठोकला असं कुठे आणले असतेस कुठे? हा चष्म्याच्या दांड्या कुठे अडकवायच्या? मग काय नियोजन आहे, काय नियोजन आहे मालकाचा विचार करा ना. कशी रचना केली असेल, कशी रचना. मला सांगाय सगळं साथ द्यायला काय हरकत होतं? वरी डोळे द्यायचे होते पण नाही, त्याची रचना आहे. त्या मालकासारखा विवेक जगात कोणाकडे नाही सज्जनो. मालक मालकच आहे. ते सगळी लोक ऐकत होती. तेज होतं माझ्या मालकाचं, तेज होतं तेज. ए मावल्यांनो, जिकडे तिकडे जागा सावलीला भेटेल तिथं बसा. माय आता असं इकडे झाडाखाली बरीच जागा आहे. बसा बसा, ऐकून बसा. ह्या बी रोज येत नाही तो. काय गिरगावकराच्या कीर्तनात बनलं गौसतीत काय माहित. तरी यायला शिव्या देत, तरी याच्या कीर्तनाला येतातच. या विठाला विठाला विठाला. जरा जरा पुढं सरका, देत जा जागा. बा एखाद्याला जागा दिली तर महादेवाला 1,00,000 बेल व्हायला इतकं पुण्य भेटते. आणि त्याला नाही जागा दिली, या बायकाला नाही जागा दिली तर त्याच्या अंगावर तूप बी टाकलं तर ते म्हणून घासले तर टाकलं. देत जा जागा. ए माय सरक पुढं जरशी, सरक सरक. खरं खरं खुरपायला कशा रांगता? हंगा अशा सारखा